नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वारंवार तोंड येणे, माउथ अल्सर, स्टोमॅटायटिस ज्याला मुखपाक असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, तर याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तोंड येतं म्हणजे नक्की काय होतं? तर जिभेला, घशाला, टाळूला, ओठांच्या आतील बाजूला बारीक बारीक फोड येऊन वरची त्वचा निघून जाते. त्या ठिकाणी पांढरट लालसर फोड किंवा चट्टे आपल्याला बघायला मिळतात. जिभेच्या कडांना कापल्याप्रमाणे दात्र्या असतात. थोडक्यात काय तर तोंडाच्या आतमध्ये सुजलेल्या लालसर जखमा असतात. त्या ठिकाणी वेदना भरपूर होत असतात, आग होत असते. बोलताना किंवा खाताना त्रास भरपूर होत असतो. कधी कधी पाणीही त्या ठिकाणी लागू देत नाही, एवढ्या तीव्र वेदना असतात. मग ह्या सर्व प्रकारामुळे भूक असूनही जेवण व्यवस्थित जात नाही, वीकनेस येतो, मग ताप येणं, डोकं दुखणं आणि पित्ताची वेगवेगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा याचे आपण उपचार घेतो तेव्हा मल्टीविटॅमिन्स, लोकल ॲप्लिकेशनसाठी क्रीम, जेल हे दिलं जातं, पण याचा तात्पुरता सूदिंग इफेक्ट असतो, परत तो त्रास होतच राहतो. म्हणूनच तोंड येण्याची समस्या जर तुम्हाला मुळापासून घालवायची असेल तर याची कारणं तुम्हाला जाणून घ्यायला हवीत. म्हणूनच तोंड येण्याची 9 महत्त्वाची कारणं आपण बघणार आहोत. त्याचबरोबर अतिशय साधे सोपे कोणालाही घरी करता येण्यासारखे उपायही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे सर्वच उपाय करणं गरजेचं नाही, तर या उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या सोयीने करू शकता. याने तोंड येण्याची समस्या मुळापासून बरी होण्यासाठी मदत मिळते. तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. तोंड येण्याचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आहे शरीरातील वाढलेली उष्णता, पित्त. ज्यांची पित्त प्रकृती आहे, उष्ण शरीर आहे, त्यांना हा त्रास खूप होतो. पित्ताच्या उष्ण तीक्ष्ण गुणामुळे वारंवार तोंड येतं. मग या ठिकाणी शरीरातील पित्त, उष्णता कमी करणं गरजेचं आहे. याविषयीचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता. दुसरं कारण आहे तुमचं पोट व्यवस्थित नसणं. वारंवार अपचन, अजीर्ण होणं, त्याच्यामुळे आम तयार होणं, वारंवार जंत होणं, गॅसेस होणं, पोट व्यवस्थित साफ न होणं किंवा वारंवार संडासला जावं लागणं पण पोट साफ झाल्याचं समाधान नसणं, ज्याला ग्रहणी किंवा IBS असं म्हटलं जातं. तर असे पोटाचे वेगवेगळे प्रॉब्लेम जर तुम्हाला असतील तरी तोंड येतच राहतं. मग या ठिकाणी तुमचं पोट व्यवस्थित करणं, डायजेशन इम्प्रूव्ह करणं हे खूप महत्त्वाचं असतं, तरच वारंवार तोंड येणं बंद होतं. नाहीतर तुम्ही मल्टीविटॅमिन्स घेत राहिलात, क्रीम लावत राहिलात, जेल लावत राहिलात आणि तुमचं पोटच व्यवस्थित नसेल, पचनच व्यवस्थित नसेल तर त्या औषधांचा काहीही फायदा होत नाही. अपचन, अजीर्ण याविषयीचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तिसरं कारण आहे सतत चहा कॉफी पिणं, दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा यासारखी वेगवेगळी व्यसनं असणं. ह्या व्यसनांमुळे शरीरातील उष्णता वाढते आणि वारंवार तोंड यायला लागतं. आपल्या तोंडाच्या आतली त्वचा म्हणजे जो ओरल म्युकोजा आहे तो अतिशय नाजूक आणि सेन्सिटिव्ह आहे. जेव्हा तंबाखू, गुटखा यासारखे पदार्थ तोंडाच्या आतमध्ये बराच वेळ एकाच ठिकाणी ठेवले जातात तेव्हा त्या त्वचेला इरिटेशन होतं आणि ते इरिटेशन होऊन होऊन वारंवार तोंड यायला लागतं आणि हे तोंड येऊन येऊन नंतर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. म्हणूनच आपलं शरीर जेव्हा आपल्याला संकेत देत असतं तेव्हा लगेचच ही व्यसनं बंद करणं गरजेचं आहे. चौथं कारण आहे शारीरिक आणि मानसिक ताणतणाव. सतत धावपळ होणं, रात्रीची शांत झोप न होणं याच्यामुळे शरीर थकून जातं. त्याचबरोबर स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी याच्यामुळे आपले हार्मोन्स डिस्टर्ब होतात, शरीरातली उष्णता वाढते, इम्युनिटी कमी होते आणि पचनावरतीही याचे परिणाम होतात आणि वारंवार तोंड यायला लागतं. त्याच्यामुळेच आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणं हे खूप गरजेचं आहे. पाचवं कारण आहे तोंडामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने जखमा होणे. म्हणजे चुकून दाताने जिभेला किंवा ओठाच्या आतील बाजूला चावणे किंवा काहीतरी खाताना तोंडातल्या आतल्या त्वचेला चावून जखम होणे, यानेही वारंवार तोंड येतं. 6वं कारण आहे चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी. तुमच्या जर खाण्यामध्ये वारंवार अतिशय तिखट, तेलकट, मसालेदार, चिप्स, कुरकुरे सारखे खारट पदार्थ, आंबट, आंबवलेलं, बेकरीचं,
जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस फूड, कोल्ड ड्रिंक्स यासारखे पदार्थ सतत तुम्ही खात असाल तर त्याचे पचनावरती परिणाम होतात, शरीरातली उष्णता वाढते, पित्त वाढतं आणि वारंवार तोंड यायला लागतं. अशा खाण्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता होते आणि बी जीवनसत्वाची जर कमतरता असेल तरीही वारंवार तोंड येत राहतं. म्हणूनच आपल्या खाण्यापिण्या वागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. 7वं कारण आहे, कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन जर तुम्हाला झालेलं असेल, म्हणजेच बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल किंवा फंगल इन्फेक्शन, तर अशा वेगवेगळ्या इन्फेक्शनमुळे देखील तोंड येत राहतं. 8वं कारण आहे, विशिष्ट प्रकारची औषधं जर तुम्हाला कंटिन्यू सुरूच असतील तर त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊन किंवा औषधांमुळे शरीरातील हीट वाढूनही तोंड यायला लागतं. 9वं कारण आहे, काही मेडिकल कंडिशन्स असतील, म्हणजेच HFMD सारखं व्हायरल इन्फेक्शन, HIV इन्फेक्शन, हर्पीस इन्फेक्शन, हिरड्यांचे आजार, तोंडाचा कॅन्सर, तर अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये देखील वारंवार तोंड आलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर ही 9 महत्त्वाची कारणं आपण बघितली. यातली जी कारणं तुम्हाला बंद करणं शक्य आहे ती कारणं सर्वात आधी बंद करा. इथेच तुमचा तोंड येण्याचा त्रास मुळापासून बरा होण्यासाठी सुरुवात होईल. तोंड येण्याची समस्या पूर्णपणे घालवण्यासाठी अतिशय साधे, सोपे, कोणालाही घरी करता येण्यासारखे उपाय आता आपण बघूयात. पहिला उपाय आहे, जाईची 5 ते 6 पानं स्वच्छ धुवून चघळावीत. चघळताना तो रस जीभ किंवा गालाच्या आतील बाजूला पूर्णपणे लागेल ही काळजी घ्यावी. तो रस गिळला तरी काही प्रॉब्लेम नाही. हा प्रयोग दिवसातून 3 ते 4 वेळा तोंड आहे तोपर्यंत करावा. दुसरा उपाय आहे, त्रिफळेचा काढा किंवा बाभळीच्या सालीचा काढा किंवा तुरटी पाण्यात घालून बनवलेलं तुरटीचं पाणी किंवा हळद आणि मीठ पाण्यात घालून बनवलेलं ते पाणी. या 4ही पैकी कोणत्याही एकाने दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या कराव्यात. याने तोंडाची आतून स्वच्छता होते, जखमा भरून निघण्यासाठी मदत मिळते. हळद, मीठ, तुरटी याने तोंडात आतमध्ये आगाग होते. त्याच्यामुळे ज्यांना जसं जसं सहन होतं तसं तसं आपल्या सहनशक्तीप्रमाणे त्यांनी गुळण्या कराव्यात. तिसरा उपाय आहे, चांगल्या प्रतीचा मध तुम्ही तोंडात आतून लावू शकता. यानेही तोंड येण्याची समस्या दूर होते, कारण मध हा जखमा बऱ्या करण्यासाठी, जखमा स्वच्छ करण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर साजूक तूपही तुम्ही तोंडात आतून लावू शकता. याच्या थंड स्वभावामुळे या ठिकाणी आराम मिळतो. चौथा उपाय आहे, आवश्यक तेवढं गैरी, गेरू ज्याला सोनकाव असं म्हणतात, तर ते आवश्यक तेवढ्या तुपात मिसळून त्याचा लेप तोंडात आतमधून करा आणि तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ हा लेप तोंडामध्ये ठेवा. गैरिक पोटात गेलं तरी फायदाच होणार आहे. दिवसातून 3 ते 4 वेळा हा प्रयोग करा. तोंड येण्याची समस्या चांगल्या प्रकारे कमी होते. 5वा उपाय आहे, आवश्यक तेवढं तूप सहाणेवरती घेऊन ज्येष्ठ मधाची काडी उगाळून त्याचा गंध तयार करा आणि तो लेप तोंड आलेल्या ठिकाणी करा. यानेही तोंड येण्याची समस्या कमी होते. तुम्हाला ज्येष्ठ मधाची काडी नाही मिळाली तर ज्येष्ठ मधाचं बारीक चूर्ण तुपामध्ये मिसळून त्याचा लेप तुम्ही तोंड आलेल्या ठिकाणी करू शकता. यानेही तोंड येण्याची समस्या कमी होते. तर या सांगितलेल्या 5 उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या सोयीने करायला लागा. आता सांगितलेल्या कारणांकडे लक्ष द्या. पोट व्यवस्थित साफ होईल याच्याकडे लक्ष द्या. पोट साफ होण्यासाठी काळ्या मनुका भिजवून खाणं, एरंडेल तेल घेणं असे उपाय करत राहा. पोट साफ होण्याविषयीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. त्या व्हिडिओजमधले उपाय तुम्ही करून पहा. तुम्हाला खूप जास्त पित्ताचा त्रास असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने विरेचनासारखं शोधनकर्म करून घ्या आणि सर्व उपाय करूनही जर फरक पडत नसेल तर चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक उपचार घ्या. तोंड येण्याची समस्या नक्कीच मुळापासून बरी होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.